एक तांब्या पाणी घेतलंय आता. तांब्याच्या मापानं पाणी पोळ्या करायच्या. म्हणजे आजीचं असं म्हणणं आहे की पाण्याचं माप घ्यायचं, गव्हाच्या पिठाचं माप नव्हतं घेत आजीन त्या म्हणजे असं एक भांड केलेलं असायचं की तांब्या किंवा असं पातेलं, आणि त्या मापाने तेवढ्या मापाच्या पोळ्या अंदाज येऊन जायचा का एवढं पाण्यामध्ये पीठ मळलं की तेवढ्या मापाच्या पोळ्या आपल्या सगळ्यांना एकदम मापात, म्हणजे कमी नाही होती आणि जास्त नाही होती. आता आज आपण त्याच पद्धतीने चपात्या एकदम मऊ लुसलुशीत आणि आजी कशा बनवत्या ते बघू. आता एकदा आजीनी पातेल्यात टाकू ना, आजीनी पाणी पातेल्यात टाकायला लावलेलं आहे आणि पाणी गॅसवर ठेवलेलं आहे. गरम करतो. आता आजीनी पीठ चाळून घेते. आजीनी पाणी कोमट व्हायला ठेवलेलं आहे. जवळ म्हणजे फक्त आजी म्हणे बोट असं आपल्याला सहन होईल एवढं कोमट पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये पण आजी एक 2 साहित्य टाकणार आहे. ते म्हणजे कोणतं ते पण आजी आपल्याला सांगतील. त्याने आपली पोळी एकदम मस्त आणि चवीलाही एकदम छान अशी चपाती लागते. आता कोमट पाणी होईल ना. आणि आता पीठ पण आजीने चाळून घेतलेलं आहे. आता काही म्हणतात की पीठ चाळून नाही घ्यायचं, पण याच्यामध्ये पीठ काय अजिबात निघालेलं नाही. पण पिठाचा एखादा गहू अख्खा गहू असतो ना, त्यामुळं हे पीठ आजीने चाळून घेतलेलं आहे. आता एवढ्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसल तेवढं पुन्हा आपण चाळून घेऊ, पण आधी पाणी कोमट केलेलं आहे. आता आधी हात स्वच्छ धुतलेले आहे दोघींनी पण, आजीनी पण आणि मी पण. आता मग गरम पाणी झाले, काट्यामुळे झाले. जसं दही गरम नाही झालं, काटामोड पाणी झालंय आजी म्हणत्या. आणि आता गॅस बंद केलेला आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला अजून काय टाकायला लावते आजी. काय टाकायचं याच्यात? तेल टाकीते ना. आता या पाण्यात आजीने तेल टाकायला लावलेलं आहे. 1 चमचाभर तेल टाकायला लावलेलं आहे. ज्या पाण्यात आपल्याला पीठ मळायचं ना त्या पाण्यामध्ये आजीने तेल टाकायला लावलेलं आहे. आणि अजून काय टाकायचं ते पण. आणि आता थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायला लावलेलं आहे. पाण्यातच मीठ आजीने पगळून घ्यायला लावलेलं आहे. पिठात काय मीठ टाकायला लावलेलं नाही आजीने. आणि आता हे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता जर या पाण्याला पीठ कमी पडलं तर मग पुन्हा पीठ चाळून घेऊ याच्यामध्ये. आणि आता हे पीठ कोमट पाणी आहे तेच पीठ मळून घेते. आणि पीठ मळताना सैल मळायचं का घट्ट मळायचं? सैल मळा. सैल पीठ मळायचं जरा. आजी लय म्हणते पातळ नको. लय पातळ नाही आणि लय घट्ट नाही, असं थोडंसं सैलचं असं पीठ मळायचं. त्याने चपाती एकदम मस्त येते. ते टाकून पीठ मग काढून घेतो ना, समजा मळून काढायचे ना. आता हे ताटाचं पीठ आहे ना, आजीने थोडंसं तेल टाकायला लावलं. आणि हे ताटाचं सगळं पीठ आहे ना आपल्याला एकदम, आता अजिबातच पीठ नाही तर आपण पाण्यामध्ये तेल टाकलं ना त्याच्यामुळे ताटाला अजिबात पीठ चिकटलेलं नाही. आता हे पीठ तेल लावून असं मऊ मळून घ्यायचं आहे एकदम. जेवढं पीठ मळू तेवढं चपातीची एकदम छान येते. आणि तेवढ्या चपात्या चांगल्या याच्यात. जेवढं मळलं तेवढं. माझ्या कचा 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 पीठ मळायची बाई. कसं हा का चपात्या खात होती, ते राहत होती, ते परत वाजा मस्त आपली कणिक झालेली आहे. काही भिजून द्यायचं कणिक, भिजून द्यायचं का? भिजून किती वेळ? घरी बनवायचं करायचं. आजी म्हणते घडीभर म्हणजे 10-20 मिनिटं पीठ भिजून देऊ. राहून दे.
हे अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळलेला आहे. आणि मेन म्हणजे आपण चुलीवर चपाती बनवणार. आता कणिक मळून ठेवलेली आहे आणि 20 मिनिटं, कमीत कमी 20 मिनिटं ही कणिक आपल्याला भिजून द्यायची आहे. झाकून ठेवते आता कणिक. आणि आता चुलीवर बनायचे आहेत, चुलीवर चपात्या करायच्या. आता पोळ्या करतो. आता कणिक भिजलेली आहे. आता पोळ्या करून घेतो ना, मग कवाची भिजती. पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने आता प्लेटीत तेल घेतलेलं आहे. आणि चूल पण पेटवलेली आहे. बघा, आजीने असा गोळा आता चपात्या घेतला करीतो. आणि आता एक चपाती आजी बनवून दाखवते चपात्या मला. करून घेते ना. 4 पुडाची चपाती केली आहे आजीने. आता एक चपाती बनवून दाखवते आजी. आजी पीठ पण नाही लावत जास्त, एकदम थोडंसं. आजी म्हणते आता चपात्या करीतो. पीठ मस्त कवाचा भिजलंय. चुलीला जाळ पण एकदम थोडा लावलेला आहे. पीठ दे ना. आता तो मोडीचा लाटण्यात होता का? आता आजी एक चपाती बनवून दाखवत आहे. एवढं लाटून दिली. आता पोळी लाटून झाली आहे. दम पचून दे. अशा पद्धतीने एकदम मऊ चपाती अशी झालेली आहे. आणि आता बाकीच्या चपात्या मी बनवते. आता आजी जसं सांगतील तसं चपात्या बनवते. हम्म.